मराठी सिनेमाने जे काम गेल्या 10 वर्षांत कोणी करू शकलं नाही ते 2026मध्ये करून दाखवलं आहे. सैराटचा रेकॉर्ड अखेर तुटला आहे आणि आता मराठी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडतोय. पण हे घडलं तरी कसं? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या क्रिएटिव्ह भिडूमध्ये. 2016मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराटने तब्बल 110 कोटींची कमाई करत मराठी सिनेमाचा इतिहास बदलला. त्यावेळी सगळ्यांनाच असं वाटलेलं हा रेकॉर्ड आता मोडणं म्हणजे चंद्रावर घर बांधण्यासारखं. पण 2026मध्ये चित्र पूर्ण बदललं आहे. रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी चित्रपट आला. तब्बल 75 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा भव्य चित्रपट आता 130 कोटींहून अधिक कमाई करत सैराटलाही मागे टाकलंय. आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण तरडे यांचं देऊळ बंद 2 फक्त 9 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा थेट 100 कोटींचा टप्पा पार करतोय. म्हणजेच कमी बजेट पण कमाई भारी, यालाच तर म्हणतात खरी कमाल. इतकंच नाही तर वर्षाची सुरुवात क्रांतिज्योती विद्यालय याने जवळपास 30 कोटींचा गल्ला जमवत केली. अगबाई सुनबाई आणि सुपरडुपर यांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचली. हॉरर कॉमेडीचा ट्रेंडही जबरदस्त चाललाय. तुंबाडची मंजुळाने 16 कोटींहून अधिक तर घबाड कुंडाने 7 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे, आजचा मराठी प्रेक्षक फक्त मोठ्या स्टारकडे बघत नाही आहे, त्याला दमदार कथा, आपली संस्कृती, इतिहास, भावना आणि भन्नाट व्हिज्युअल्स हवे आहेत. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं ना, तेव्हा थिएटरबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागतो. खरंच सांगायचं तर 2026 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी गेम चेंजर ठरताना दिसत आहे. आता उत्सुकता आहे ती पुढच्या चित्रपटांची. हा बॉक्स ऑफिसचा बार अजून किती वर जाणार? आता तुमची वेळ. तुमच्या मते कोणता आगामी मराठी सिनेमा पुढचा 100 कोटी किंवा 200 कोटींचा टप्पा पार करेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मराठी सिनेमावर प्रेम करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट मूवी अपडेट्ससाठी आणि रिव्ह्यूसाठी या मराठी क्रिएटिव्ह भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.